आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाईक रॅलीतून कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचे तुफान धडकले। जनतेचा भिडू कांतीलाल कडू या ऊर्जात्मक आणि आश्वासक घोषणांनी पनवेल विधानसभेचे राजकीय क्षितिज आज कांतीलाल कडू यांच्या सितार चिन्हाने व्यापून राहिले आहे। दिवसभर ही रॅली पनवेल आणि नवीन पनवेल खांदा कॉलनी परिसर पिंजून काढत होती। तेव्हा मतदारांच्या मनावर असलेले निराशेचे ढग आपोआप विरले आणि त्यांना कांतीलाल कडू यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय हाती लागला। लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष कांतीलाल कडू पनवेल विधानसभा मतदारसंघातून सितार चिन्ह घेऊन प्रस्थापित आमदार माजी आमदारांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत। त्यांनी विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे। त्यामुळे सत्ताधारी आमदार लोकांना विकत घेऊन लोकशाहीची मूल्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे उल्लंघन करीत आहेत। एकाच घरात 25 वर्षे सत्ता पाणी भरत असताना नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे। आमदार प्रशांत ठाकूर हे टक्केवारी आणि भ्रष्ट कारभारात गुंतले आहेत, तर माजी आमदार फक्त मिळेल तिकडे हात मारून दिवस ढकलत आहेत। त्यामुळे ठाकूर यांना मोकळे रान मिळाले आहे। त्या विरोधात एकच माणूस बुलंद आवाज उठवत आहे, ते म्हणजे कांतीलाल कडू। कांतीलाल कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रचारात मुसंडी मारली होती। शहरात गावात सभा घेऊन विरोधकांची हवा टाईट केली आहे। उमेदवारी अर्ज भरताना काढलेली भव्य रॅली, आकर्षक विंटेज कार आणि जनसमूहाच्या उसळलेल्या लाटा पाहून भाजपाचे पाळलेले गुंड बिथरले होते। त्यांनी कांतीलाल कडू यांच्या प्रचारक महिलांना शिवीगाळ केल्याने महिलाही तुटून पडणार इतक्यात पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद दिला। काल भाजपाच्या काही जणांच्या टोळक्याने कांतीलाल कडू यांच्या निवासस्थानाजवळ एकत्र येऊन घोषणाबाजी केली। त्याचा वचपा काढत आज कांतीलाल कडू यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या घरासमोरून रॅली नेऊन घोषणा देत आव्हान उभे केले। त्यामुळे ठाकूरांना जशास तसे उत्तर देणारा नेता पनवेलकरांना मिळाल्याने नागरिक मतदार खुश आहेत। मिडल क्लास सोसायटी मधून निघालेली शेकडो कार्यकर्त्यांची रॅली पुढे महात्मा गांधी रोडवरून पूर्ण बाजारपेठ व्यापून मोहल्ल्यात गेली। तेव्हा मुस्लिम बांधवांनी हात उंचावून अभिवादन केले। व्यापारी वर्ग नाखुश असल्याने त्यांनी 2 दिवसांपूर्वी आमदारांच्या जेवणावळीत कामगारांना पाठवले होते। आजच्या रॅलीने व्यापारी सुखावले आहेत। कापड बाजार, बंद रोड, विरूपाक्ष मंदिर, सदाशिव पेठ, रतन टॉकीज, जुने पोस्ट ऑफिस, लाईन आळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, वीर सावरकर चौक, पायोनियर सोसायटी, पोलीस स्टेशन लाईन, साईनगर असा पनवेलचा कोपरा बाईक रॅलीने भारून टाकला। ही रॅली पुढे नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीत तुफान बनून विरोधकांना भिडत राहिली। बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी मंगेश गोवारी, जयंत भगत, माऊली सावंत, गणेश गायकवाड, ॲडव्होकेट रुपाली गोवारी, संजोगिता परदेशी, मुनीर तांबोळी, मुदस्सर पटेल आदींसह शेकडो तरुण तरुणींनी सहभाग घेऊन पनवेल पिंजून काढले। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।